स्टार स्टार नाही ब्रो, स्टार नाही, आपण चंद्र आहे. चंद्र आवडतो आपल्याला. आपल्या उडचं नावच चंद्र आहे भाव. चंद्रावर असतो नाही रे. स्टार स्टार नाही ब्रो, स्टार नाही, आपण चंद्र आहे. चंद्र आवडतो आपल्याला. आपल्या उडचं नावच चंद्र आहे भाव. चंद्रावर असतो नाही रे. तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपी आहे. तर जे मटेरियल दिलं आहे मेडिसिनमध्ये, ते मटेरियल आपल्याला इथे कॅपकटमध्ये घ्यायचं आहे. आता कॅपकट ओपन केलं आहे तर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि जे मटेरियल दिलं ते मटेरियल इथे घ्यायचं आपल्याला. आता मटेरियल आपल्याला येतं. मटेरियलचं जिथे जिथे बिट मार्क चेंज होतं का तिथे तिथे चेंज करून घ्यायचं. असं खाली स्लाइडचं ऑप्शन टाकून त्याच्यावर चेंज करायचं ते पाचशे. आणि ह्याच्यावर तुमचा काय करायचं आहे, फोटो टाकायचे आहेत. तर पहिले फोटो क्लिक करायचे, खालचे ऑप्शन काय करायचे, पुढे स्क्रोल करायचे, रिप्लेच ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून ह्याचा तुमचा जो कोणता फोटो असेल ना तर फोटो इथे सेटअप करून घ्यायचा आहे मला. तर मी हा घेतला आहे आणि ह्या दोन बटन असं फिक्स करून घ्यायचं पाहिजे त्या पोझिशनमध्ये. बाकीचे फोटो पण तुम्ही जोडून घ्या. खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे, खालचे ऑप्शन पुढे स्क्रोल करायचे, एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन क्लिक करायचे म्हणजे मटेरियलचा ऑडिओ घ्यायचा इथं आपल्याला. आता ऑडिओ इथे जॉईन झालेला आहे. तुम्ही काय करा, फोटो आणि बिट मार्क कट करून घ्या. तोपर्यंत मी कट करून घेतो. आता बिट मार्क मी ती कट करून घेतली. तर काय करायचं, जे 10 सेकंदाच्या पहिले जे फोटो आहेत का, म्हणजे आपला डायलॉग पेन जी दिले की मी तुम्हाला फोटोची, तेवढे एवढे आहेत का, त्यांची काय करायचं ऑपोजिटी कमी करायची. तर खाली पहिले फोटो क्लिक करायचे, खालचे ऑप्शन पुढे स्क्रोल करायचे, लास्टला ते ऑपोजिटी. तर ऑपोजिटी काय करायची 50 ठेवायची. तर 50 कुठपर्यंत ठेवायची, ह्या फोटो आपलं सॉरी 10 सेकंदात फोटो आहेत का तोपर्यंत ठेवायची. आणि त्याच्या पुढच्या फोटोची मग फुल ठेवायची. इथून मागच फक्त काय करायची, ऑपोजिटी 50 ठेवायची. बाकी जेवढे इकडच्या मागचे जेवढे फोटो आहेत का त्यांची ऑपोजिटी 50 ठेवायची. नंतर खाली आता ओव्हरलीचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आणि मी तुम्हाला जी PNG दिली ना तर PNG ते घ्यायची. तर पहिला डायलॉग स्टार, तर पहिला स्टार PNG घ्यायची, ती स्टारची घ्यायची. ते काय करायची, ते फिक्स करायची एक जागेवर अशी. आणि खालची लेन्स काय करायची, फुल करायची. म्हणजे फुल म्हणजे कुठवर 10 सेकंदापर्यंत. तर वाटलं ते फुल केली आउट ऑफ ना तरी चालतं, तुम्ही फुल ठेवा. आणि जिथे जिथे बिट चेंज होते तिथे तिथे ही काय करायचे, खालची PNG कट करायला घ्यायची, स्प्लाइट करायची, कट करून घ्यायची. त्या जागा तुम्हाला फिक्स जिथे ठेवायची का तिथे ठेवायची आणि बाकीची सगळी कट करून घ्यायची. आणि दुसऱ्या ह्याच्यावर जायचं आणि डबल आता ओव्हरलीमध्ये जायचं, आपलं सॉरी रिप्लेसमध्ये जायचं आता. आणि जो डायलॉग आहे ना त्याच्यानुसार ती काय करायची, हे करायचं आता म्हणजे डायलॉगनुसार तिथे PNG घ्यायची. तर एक नंबर काय आहे असे. आता मी कशी शेवटला जोडले स्टार नाही ब्रो. तर काय करायचं, बाकी सगळं तुम्ही जोडून घ्या, कट करून घ्या. मी तुम्हाला दोनच दाखवली. तर पहिल्या PNG क्लिक करायचं, खाली ॲनिमेशन ऑप्शन त्याच्यावर क्लिक करून इनमध्ये जायचं आणि फेड इनचं हे फिल्टर घ्यायचं आणि ह्याची लेन्स 5 ठेवायची. तर सगळ्या ह्याची लेन्स काय करायची 5 ठेवायची शेवटपर्यंत. आणि शेवटला हे टाकायचं आहे 100% म्हणजे ते लॉगो हा लॉगो टाकायचा आहे, तो 10च्या पुढे टाकायचा आहे. आणि बाकीकडे आहे का जी PNG दिली का ती PNG ते सेटअप करून घ्यायची डायलॉगनुसार. आता PNG ते जोडून घ्या, तोपर्यंत मी घेतो. आता PNG ती मी जोडून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं, ॲनिमेशनमधले व्हिडिओ द्यायचे कॉम्बो आणि इनमधले व्हिडिओ आपला इफेक्ट द्यायचे. तर काय करायचं, दुसऱ्या फोटोवर यायचं, सगळ्यात लास्टला काय करायचं, की टाकायची एक. त्या व्हिडिओच्या खाली की दिसते का ती की टाकायची. आणि हा फोटो सगळा पलीकडे घ्यायचा आहे आणि डबल सुरुवातीच्या फोटोपाशी यायची आणि डबल एक की टाकायची. सगळा फोटो असा अलीकडे घ्यायचा आहे म्हणजे हा रनिंग फोटो होऊन जाईल. म्हणजे जसा व्हिडिओ चालू होईल ना तसा रनिंग करणार हा फोटो असा. तर तोच फोटो हे करायचे फक्त. आणि आता काय करायचं, 10 सेकंदाच खाली 10 सेकंदात पुढचा 11 सेकंदात खालचे जे 2 फोटो आहेत का ह्या फोटो काय करायचं, क्लिक करायचे, खालचे ऑप्शन पुढे ढकलायचे, ते ऑब्जेक्टमध्ये जायचं आणि सॅच्युरेशन हे फुल डाऊन करायचे. हा 2 फोटोचं ब्लॅक करून टाकायचे 2 फोटो. तर आता ब्लॅक झालेले. तर आपल्याला काय पहिले फोटो क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनमध्ये जायचे, तर इनमध्ये जाऊन आता फ्लॅश इन हे इफेक्ट पहिल्या फोटोला द्यायचे. ते पुढच्या फोटोला इनमध्ये साईड स्लाईड हे इफेक्ट द्यायचे. म्हणजे पुढच्या फोटोला इनमध्येच आता स्टिकी नोट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. ते पुढच्या फोटोला आता इनमध्ये थांबून आपल्याला शेक झूमचा इफेक्ट द्यायचे. त्याच्या पुढच्या फोटोला आता कॉम्बोमध्ये जायचं आपल्याला, कॉम्बोमध्ये झूम हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, ट्रिपल वाईप हे इफेक्ट द्यायचं आपल्याला.
तिथे पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आता इनमध्ये थांबून काय करायचं आहे, बार्स आउट हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला आता जे ब्लॅक केलेले का त्यात 2 फोटोला इफेक्ट द्यायचे. इनमध्ये जर ऑफर केलेली इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स वन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टोरचा हे इफेक्ट द्यायचा आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल कॉम्बोमध्ये जाऊन स्लिप अँड स्लाईड वन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. थोडं खाली भेटून जाईल तुम्हाला. त्याच्या पुढच्या फोटो डबल इनमध्ये यायचं, आता झूम फ्लिप हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटो डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, इनमध्ये जाऊन शेक झूम हे इफेक्ट द्यायचे. तर आता इफेक्ट ते देऊन झाले, तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट द्यायचे. चला देऊ आता. तर खाली इफेक्टचं ऑप्शनवर आलं होतं. तर पहिला इफेक्ट काय करायचं आपल्याला, 9 सेकंद मागचे जेवढे फोटो आहेत का त्यांना पहिले एक इफेक्ट द्यायचे, ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये डायमंड झूम म्हणून. तर हे जे आपल्याकडे कॅप्कट प्रो आहे का, ह्याच्यात हॅलो ब्लर पण आहे, तुम्हाला द्यायचं असेल. पण सरासर तुम्ही काय करा, मी सांगितलं की ते द्या, डायमंड झूम म्हणून द्या. आणि ह्याचं काय करायचं, अपडेटमध्ये जाऊन जेवढी स्पीड आहे की फुल डाऊन करायची, 0 करून टाकायची. पहिला इफेक्ट हा 9 सेकंदाच्या आतले जेवढे फोटो हे रिवर्स मागचे तेवढ्याला देऊन टाकायचे. आणि आता दुसऱ्या फोटो यायचे, तिथे इफेक्ट द्यायचे आपल्याला. ते बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल, ट्रेंडिंग आहे ग्लोईंग डबल्स म्हणून हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर आता 4 सेकंदात खालचा जो फोटो आहे का त्याला इफेक्ट द्यायचे, ते पण आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ग्लोईंग लाईन्समध्ये मेकॅनिकल इफेक्ट झालं. त्याच्या पुढचा फोटो द्यायचं 5 सेकंद खालचं आहे, ते पण आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. फ्रॅगमेंट क्लोन हे ट्रेंडिंग पण आहे आणि क्लोनमध्ये पण भेटून जाईल तुम्हाला हे इफेक्ट. हे पहा, तर 7 सेकंद खालचा जो फोटो का त्याला इफेक्ट द्यायचा आपल्याला. हे इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ते नाव वाचता येत नाही, तुम्ही पाहू शकता. हे पहा राईट साईडला. तर 9 सेकंद खालच्या फोटोला जे इफेक्ट द्यायचे का ते आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ग्लोईंग लाईनमध्ये टेक्नॉलॉजी 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर आता 12 सेकंद खाली फोटोला इफेक्ट द्यायचे. तर पहिले फोटो क्लिक करायचे, आपलं इफेक्टवर जायचे. क्लोनमध्ये जाऊन नाव वाचता येत नाही, राईट साईडला नाव आहे, क्लोनमध्ये भेटून जाईल तुम्हाला, ते द्यायचे. आणि त्याच्यावर क्लिक करून काय करायचं, डुप्लिकेट करायचं. म्हणजे एक खाली येतं आणि त्याला काय करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं आणि रिप्लेसमध्ये जायचं. रिप्लेसमध्ये जाऊन हे इफेक्ट द्यायचं, फ्रॅगमेंट क्लोन हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. 13 सेकंद खालचा जो फोटो आहे का त्याला इफेक्ट द्यायचा आपल्याला. म्हणजे ते पण आपला बॉडी इफेक्ट भेटून जाईल. एपारेट 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर आता आपली व्हिडिओ क्रिएट झालेली आहे. तर 1080pचं ऑप्शन आहे, त्याला 4K करायचं आणि एक्सपोर्ट करून टाकायचं, म्हणजे व्हिडिओ क्वालिटी येते. आणि जर कोणाला हा व्हिडिओ बनवायचा असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देतोय, त्याच्यावर तुम्ही मला फोटो टाका, तुम्हाला हा व्हिडिओ फ्रीमध्ये बनवून भेटेल. फक्त आपल्याला काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जी तुम्हाला मटेरियल जे पाहिजे का हे मटेरियल अप्लाय होत नाही, तर तुम्ही पहिले काय करा, सबस्क्राईब केलं की तुम्हाला ते अप्लाय होऊन जाईल ऑटोमॅटिकली. त्याला प्रायव्हसी लावलेली आहे, तर ते तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते मटेरियल आपोआप भेटून जाईल. धन्यवाद.